श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार. तर मी सकाळीच आज लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठली आहे आणि आपल्या घराची स्वच्छता केलेली आहे. छान हळदीचं लेपन करून रांगोळी काढली आहे. त्यानंतर गोपद्माची पण रांगोळी काढली आहे. चातुर्मास आहे तर मी 4 महिने गोपद्माची रांगोळीचं व्रत पण केलं आहे. त्यानंतर दार स्वच्छ पुसून घेतलं आहे. हळद, कुंकू, अष्टगंध, गंगाजल, त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबाचं अत्तर, कापूर असं टाकून मिश्रण बनवलं आणि मुख्य दारावर मी स्वस्तिक काढून घेतलं आहे. त्यानंतर स्वस्तिक काढलं आहे. श्री पण लिहिलेलं आहे आणि ओम पण लिहून घेते आहे. हे सगळं काढताना प्रत्येकदा 2 लाईन जरूर काढायची, म्हणजे त्याला उभ्या रेषा जरूर काढायच्या. हे प्रत्येक गुरुवारी करायचं असते, पण मी आता आज श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे म्हणून करत आहे. प्रत्येक गुरुवारी मला हे दारावर ओम आणि स्वस्तिक, श्री असं लिहायला प्रत्येक गुरुवारी नाही जमत, पण मी आज श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे म्हणून हे सगळं हे म्हणजे दारावरचं छान स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. त्यानंतर दाराच्या मागे पण मी ओम काढून घेतलेला आहे फ्रंट डोअरला, आणि त्याच डोअरच्या मागे ओम काढून घेतलेला आहे. या प्रकारे माझी आज दिवसाची सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता माझं आता छान दाराची इथं सुंदर झालेलं आहे पूजा वगैरे. आणि त्यानंतर मी आता किचनमध्ये येते आहे. दाराच्या मागे पण ओम काढलेला आहे. आणि आता मी किचनमध्ये पहिल्यांदा तुपाने स्वस्तिक काढून घेते आहे. गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आणि तुपाने पहिल्यांदा स्वस्तिक काढून घ्यायचं. तुम्हाला दिसत असेल थोडंसं. आणि हे स्वस्तिक काढून घेतलं की त्यानंतर जे आपण हळद कुंकू मिश्रित जे बनवलं होतं मिश्रण, त्याने पण आता आपण काढून घेऊया समोर. त्याच स्वस्तिकवर आपण त्याने आता परत एकदा हात फिरून घेऊया. आणि असं मी आज अन्नपूर्णा मातेचे पण अभिषेक आणि हे करणार आहे, पूजा करणार आहे, म्हणून आज मी किचनमध्ये पण छान हे असं हळदीचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. त्यानंतर स्वस्तिकला अक्षता जरूर वाहा. 1-2 असे चिटकले तरी पण चालेल, पण लावून घ्या. हे आपल्या घरामध्ये अखंड माता अन्नपूर्णा मातेचा आपल्यावर आशीर्वाद राहील. त्यानंतर मी आज गुरुवार असल्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून तुळशीला दिलेलं आहे. त्यानंतर माझ्या घरी हे छान फुलं उगतात. जास्वंदाचं फूल, त्याच्यानंतर अपराजिताची पांढरे आणि निळे फूल. आणि त्यानंतर मी आता श्रावण महिना आहे म्हणून महादेवाच्या मंदिरात पण गेली होती. महादेवांचं जलने आणि दुधाने अभिषेक करून बेलपत्र वाहून घरी आली. आणि आता मी तिथून घरी आल्यानंतर आपल्या रोजची नित्यसेवा म्हणजे पहिल्यांदा सगळ्या देवी देवतांची अभिषेक करून घेते. जल आणि दुधाने. दूधमध्ये दूध, साखर, हनी म्हणजे मध, तूप, दही हे सगळं मिश्रण करून मी छान पंचामृत बनवलेलं आहे. आणि आता सगळ्या देवी देवतांना शुद्ध जलने अभिषेक केल्यानंतर आता मी पंचामृताने पण अभिषेक करून घेते आहे. तुम्हाला वाटत असेल की हे सगळे देवी देवता एकाच तामणामध्ये घेतलेलं आहे तर आपल्याला दोष लागते. पण तुम्ही सांगा, जर आपण प्रत्येक देवी देवताला एक एकदा जर अभिषेक केलं तर आपल्याला किती वेळ लागेल. म्हणून मी काही स्पेशल असते जेव्हा जयंती असते, उत्सव असते, मतलब आता आपली स्वामी जयंती आहे तर त्या दिवशी श्री स्वामी समर्थांना स्पेशल असं अभिषेक करते. गणपतीला स्पेशल, महालक्ष्मी असं करते. पण हे असं नित्यसेवामध्ये मी सगळ्यांना एकाच तामणामध्ये घेऊन अभिषेक करते. जर आपण स्पेशल जर करत राहिलो तर मग आपण काहीच नाही करत, मग राहून जाते, आपल्याला वेळ लागते म्हणून. त्यानंतर अभिषेक केल्यानंतर मी तुपाच्या दिवाने देवाला ओवाळून घेते आहे. मी तामणामध्ये देवस्थानात आंघोळ झाल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर तेव्हाच मी देवी देवतांना एकदा ओवाळते तुपाच्या दिवाने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्दा असं म्हणून ओवाळून घेते. त्यानंतर मी केशर थोडंसं पाण्यामध्ये भिजवत घेतलेलं आहे. चंदनाची काडीनं त्या केसरला चांगलं असं हे करून घेतलेलं आहे,
दळून घेतलेला आहे, म्हणजे त्याला असं बनवून घेतलेलं आहे अष्टगंध. त्यानंतर सगळ्या पुरुष देवताला हे अष्टगंध लावून घेते आहे, कृष्णाला पण. आणि त्यानंतर आता आपण सगळ्या देवी देवतांना फुलं छान वाहून घेऊया. गणपतीला लाल जास्वंद, विष्णू भगवान म्हणजे बाळकृष्णांना पिवळ्या कलरचं जास्वंद, त्यानंतर माझ्याकडे शमीचे पानं आहे, तुळशीचं दल आहे आणि गोकुर्णीची फुलं आहे. सगळ्या देवी देवतांना आपल्या आपल्या जागावर विराजमान केल्यानंतर अष्टगंध लावला आहे, हळद कुंकू लावली आहे देवीला आणि सगळे फुलं वाहून घेतलेलं आहे, तुळशीदर वाहून घेतलेलं आहे. आणि आता आपण नैवेद्य पण दूध खडीसाखर मिश्रित आपण नैवेद्य पण ठेवून घेऊया आणि नैवेद्य दिल्यानंतर आरती करून घेऊया छान. ही झाली माझी गुरुवारची पूजा, माझी अभिषेक करून स्वामी समर्थांची अभिषेक छान करून पूजा झाली. आता मी नित्यसेवामध्ये काय काय करते आहे तर मी सारामृताचं पूर्ण एक अध्याय म्हणजे 21 पाठ पूर्ण वाचते मी. त्यानंतर तारक मंत्राचं 11 वेळा म्हणून तारक मंत्र मी 11 वेळा म्हणते आणि 11 माळी म्हणून घेते. आणि हे सगळं झाल्यानंतर आज आहे श्रावण महिन्यातील गुरुवार, त्यामुळे मी आज सत्यनारायणची असे क्रमाने 5 दिवस मी सत्यनारायणची पूजा पण करणार आहे. त्यासाठी मी संकल्प पण केलेला आहे की 5 दिवस मी माझ्याकडून सत्यनारायणची पूजा करून घ्या आणि माझ्या निर्विघ्नपणे पार पडू द्या. संकल्प केल्यानंतर मी छान चौरंग मांडून घेतलेला आहे, त्यावर पांढरं वस्त्र अंतरलेलं आहे, आंबाच्या डाळ्या लावलेल्या आहे. आणि आता मी दिव्यासाठी मी आसन घेत आहे आणि दिवा सर्वप्रथम आपण पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित करूनच करायची असते. शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशा दीपज्योती नमोस्तुते असं म्हणून मी दीपपूजन करून घेतलेलं आहे, फूल वाहून घेतले. त्यानंतर सत्यनारायण भगवानचं फोटो आहे माझ्याकडे. छान मी असं छोटासा एक पाटावर एक आणखीन छोटासा पाट घेतलेला आहे आणि त्यावर मी सत्यनारायण भगवानाची फोटो ठेवून घेतलेली आहे, छान पुसून घेतलेला आहे, अष्टगंध पण लावून घेतला आहे त्यांना. नंतर माझा हात नाही पुरणार ना तिथे, असं मागून असं आपल्यासमोर आंघोळी वगैरे काढून राहते. त्यानंतर मी गहूचं 1 वाटी भरून घेतलेलं आहे तिथं आणि ठेवून घेतले. त्यानंतर मी कलशमध्ये 5 विड्याची पानं घेतली, हळद कुंकू अक्षदा आणि 1 रुपया सुपारी पण टाकून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये फूल टाकून घेतलं आहे आणि खडीसाखरचे 2 खडे टाकलेले आहे. आणि त्यावर आपण आता एका तामणामध्ये तांदूळ भरून घेतलं, हळदी कुंकू वाहला आहे आणि त्यावर आपण आता बाळकृष्णांना विराजमान करूया. बाळकृष्णांना सकाळीच आपण पंचामृताने आंघोळ वगैरे सगळं म्हणजे अभिषेक करून घेतलेला आहे पंचामृताने. आणि आता बाळकृष्णांना आपण तामणावर ठेवून देऊया. आता आपण 2-2 विड्याची पानं विड्याची जोड पानं अशी आपल्याला 6 पानं लागतील. पहिला आपण गणपती बाप्पाची सुपारी म्हणून आपण अभिषेक सुपारीची गणपती बाप्पाचं म्हणून आपण अभिषेक करून घेऊया. अभिषेक झाल्यानंतर हळद कुंकू अक्षदा धूप दीप आणि दुर्वा फुलं हे सगळं वाहून घेऊया. आणि त्यानंतर गणपती बाप्पाला खडीसाखरेचा नैवेद्य पण दाखवूया. माझ्याकडे शमीचं पान पण आहे, ते पण वाहून घेतलं आहे. सर्वप्रथम चौकोन काढून घेतलेला आहे, भरीव चौकोन, आणि खडीसाखर वाहून पाणी ओवाळून घेतलेलं आहे. आणि गणपती बाप्पाला या पूजेची साक्षी बनवून राहा आणि माझी पूजा निर्विघ्नपणे पार पडू द्या असं प्रार्थना करून आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर कुलदेवीची सुपारी घेतलेली आहे, त्यांचं पण छान अभिषेक करून घेतला आहे. त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप आरती भोजन सगळं वाहून घेऊया. आणि आपल्या कुलदेवीचे आवाहन करून आपण कुलदेवीला इथं विराजमान केलेलं आहे. फुलं पण वाहून घ्यायचे. माझ्याकडे लाल फुलं नाही आहे, पण गोकुर्णीचे फुलं आहे जे आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे. आणि त्यानंतर शमीचं पान. आणि या प्रकारे आपण आपल्या देवीला तुळशीपत्र जरूर ठेवायचं. गणपती बाप्पांना तुळशीपत्र नाही ठेवत, पण देवीला कुलदेवीला वरुण देवतेला बाळकृष्णाला तुळशीपत्र आवर्जून वाहायचं. त्यानंतर वरुण देवाची सुपारी घेतलेली आहे, त्यांना आपण हळद कुंकू अक्षदा फूल वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्यांना नैवेद्य पण दाखवून देऊया खडीसाखरेचं, त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवूया. आणि या प्रकारे आपण आता हे आपली सगळी पूजा इथून अर्धी पूजा झालेली आहे. त्यानंतर आपण सत्यनारायण भगवानच्या फोटोला अष्टगंध लावून घेऊया. अष्टगंध हळद कुंकू फुलं असं छान वाहून घेऊया. आणि त्यानंतर आपण बाळकृष्णाला पण हळद कुंकू अक्षदा तुळशी दल हे सगळं वाहून घेऊया. आणि ही झाली आपण आता बाळकृष्णाची पूजा. त्यानंतर आपण भरीव चौकोन काढून बाळकृष्णासाठी जे आपण रव्याचा 1.25 चम्मच रवा घेतला होता मी, त्याचा मी एक छोटंसं वाटीवर शिरा केलेला आहे, ते पण देवबाप्पाला नैवेद्य दाखवून देऊया. आणि देवबाप्पाला नैवेद्य दाखवून त्याच्यामध्ये तुळशीचं पान जरूर ठेवायचं आणि जल पण ठेवायचं, जलमध्ये पण तुळशीचं पान ठेवायचं. आणि त्यानंतर
धूप दीप सगळं ओवाळून घेऊया देवाला. आणि आपली जी सत्यनारायण भगवानची कथाची पुस्तिका आहे ती पण इथेच ठेवून घेऊया. आणि शंख आणि घंटा पण ठेवायची आहे आपल्या सत्यनारायणच्या पूजामध्ये. सत्यनारायणची पूजा करताना शंख आणि घंटा जरूर ठेवायची. त्यानंतर तुपाचा दिवा पण लावून घेतलेला आहे मी आता. आणि सत्यनारायण भगवानची ही पूजाविधी आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण सत्यनारायण भगवानाचे 5 अध्याय वाचून घेऊया. 5 अध्याय वाचून झाले की मग त्यानंतर आपण गणपती बाप्पाची, सत्यनारायण भगवानांची, कुलदेवीची, स्वामी समर्थांची, कर्पूर आरती असे मी सगळे आपण आरती छान करून घेऊया. आणि आरती करून झाल्यानंतर कर्पूर आरती जरूर करायची. आणि देवबाप्पाला आपण या प्रकारे पूर्ण पूजाविधी झाल्यानंतर आपली इच्छा बोलून दाखवायची. आणि आपली ही पूजा आता संपन्न झाली. सत्यनारायणच्या पूजामध्ये जे आपण प्रसाद बनवला आहे ते घरातल्याच लोकांनी खायचं आहे. आणि या प्रकारे आज माझं सत्यनारायण भगवानची पूजा संपन्न झाली. आणि श्रावण महिन्यातील गुरुवार जे आहे मी याच प्रकारे सत्यनारायण भगवानची पूजा करणार आहे. आणि स्वामी समर्थांची नित्यसेवा पण करणार आहे. चला तर तुम्ही पण असंच गुरुवारी करा ही सत्यनारायण पूजा. आणि स्वामी समर्थांची तुमच्याकडे अखंड लक्ष्मी वास करेल. श्री स्वामी समर्थ.